कसे आहात सगळे? मी वैशाली पाटील पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते. बिग बॉस मराठी सीझन 6चा आत्ताचा भाऊंचा धक्का होता, तो तुम्हाला कसा वाटला? की थोडासा बायस म्हणजे आहे असं वाटत नाही आहे का तुम्हाला? कारण की ज्या मुद्द्यांवरती बोलायचं होतं त्या मुद्द्यांमध्ये कुठेतरी काही बरेचसेच मुद्दे राहून गेले. आता प्रत्येक वेळेस तन्वी आणि रुचितामध्ये टार्गेट रुचिताला केलं जात आहे का? कारण की प्रत्येक वेळेस भाऊंच्या धक्क्यावरती रुचितालाच अटेन्शन देतात की रुचितामुळे टीआरपी आहे म्हणून रुचितालाच तुम्ही प्रत्येक वेळेस बोलणार का? कारण की रुचिता या आजच्या वीकमध्ये तर खूप चांगल्या पद्धतीने खेळली. आधी थोडेफार शब्द तिच्याकडून गेले, पण तिने कोणती शिवीगाळ वगैरे केली नव्हती. बरेचसेच कंटेस्टंट आहेत ते शिवीगाळ करतात, मग तुम्ही त्यांना बोलत नाहीत का? उद्धटपटी शब्द हा कसा काय तुम्हाला चुकीचा वाटतो? त्यामध्ये तुम्ही पाक अक्षरशः नालायक वगैरे हे पण तुम्ही स्क्रीनवरती दाखवताय. तर मग याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. दुसरी गोष्ट म्हणजे तन्वी कोलतेला अजून थोडंसं बोलणं गरजेचं होतं का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रभूने चावी चोरली, याचा मास्टरमाइंड कोण होता? त्या दिवशी मास्टरमाइंड म्हणजे प्रभू म्हणला की मी चावी चोरणार आहे. त्यावेळी तन्वी कोलते काय बोलली की ठीक आहे, तिला समर्थन कोणी दिलं? तर प्रभूला सरळ सरळ तिला प्लॅन सांगितलं होता की असं असं करणार आहे. मग ज्यावेळेस तन्वी कोलते आरडाओरडा करून म्हणत होते की मला चोरीचं जे काय आहे ते मला पटत नाही, माझ्यावरती एलिगेशन आलं होतं लहानपणीच. मग आता यावेळेस जेव्हा प्रभू चोरी करत होता त्यावेळेस मग तन्वी कोलते का नाही बोलली? याच्याबद्दल मग भाऊंच्या धक्क्यावरती काही गोष्टी बोलल्याच गेल्या नाहीत. तर तुम्हाला काय वाटतं, भाऊंचा धक्का थोडासा बायस होता का? नक्कीच आपण आता व्हिडिओ स्टार्ट करूयात. ते आहेत ते आलेत आणि रितेश भाऊंनी राखीवरती डायरेक्टली राखी कुठे आहेत म्हणतात, राखीमध्ये झाकून घेतलंय. तर भाऊ म्हणतात काय दुबईचा बिग बॉस करताय काय? राखीमध्ये मी खूप कांड केलेत ना सर, त्यामुळे मी चेहरा झाकून घेतलाय. नंतर ते मग म्हणतात की बाहेर चाललाय तुमचा ट्रेनिंग चाललाय रा रा रा, राकेशचा रा, राखीचा रा रा करून रारावरती गाणं पण आहे रा रा करून. तर हे ठीक फनी होतं. त्यानंतर मग भाऊ जे आहे ते तन्वीवरती आलेत. तन्वीला म्हणलेत की पहिला आठवडा तुमचा, तुम्ही जो 7 आठवड्यात आत्ता जे बोलताय ते मी पहिल्या आठवड्यात गेलोय असं मला वाटतंय. ड्रामा क्वीन तुम्ही, टंटवा क्वीन जे काय आहे ते तन्वीला बोलले. त्यानंतर तुम्ही खूप आरडाओरडा केला वगैरे. म्हणजे तन्वीला बोलताना भाऊ जे आहे ते ठीकठाक पद्धतीनेच बोलले की तुम्ही बाथरूम एरियामध्ये जर कॅप्टन्सी सोडायची म्हणजे तुम्हाला जर सगळ्या सुविधा सोडायच्या होत्या तर सगळ्या सुविधा सोडायच्या होत्या. तुम्ही फक्त एखाद्याला त्रास द्यायचा आहे म्हणून जर तुम्ही करत होता तर हे चुकीचं होतं म्हणून. तर इथे तन्वी कोलते म्हणते की नाही का की मला गोल्डन राशन कार्डवरून बोलले होते की हिला गोल्डन राशन कार्ड आता वापरायला भेटणार, हिच्यामुळे आमचं रेशन कार्ड आम्हाला ब्राऊन रेशन कार्ड भेटलं म्हणून. तर ह्याच्यावरून मी म्हटलं की मग मी जे आहे वॉशरूम वगैरे वापरते. त्यावेळेस मग भाऊ म्हणतात की नाही का की तुम्हाला जर सोडायचं होतं तर तुम्ही दोन्ही पण सोडायला हवं होतं आणि तुम्ही फक्त जे आहे ते मग तुम्ही खाली झोपलात त्यावरती घरातल्यांना काही ऑब्जेक्शन नव्हतं कारण की त्याला त्यांना काही वगैरे काही होणार नव्हता. पण आता तुम्ही इकडे सगळे 10-12 जण लोक आहेत ते वॉशरूम यूज करत होते आणि तुम्ही त्यात ॲड ऑन झालात म्हणजे त्यावेळेस त्यांना त्रास होत होता. आता इथे खूप गँगअप वगैरे होतंय म्हणून गँगअप होतंय असं भाऊ म्हणले की तुम्ही जी प्राजक्ता, राखी, विशाल हे सगळेजण जाऊन तन्वीवरती गँगअप केलं आणि त्यावेळेस त्यांचा ब्लस्ट झाला आणि त्यावेळेस ते आरडाओरडा करत होते म्हणून. तर गँगअप झाल्यानंतर मग राखी म्हणते की नाही का की आम्ही तिला रंगी हात पकडायचं होतं म्हणून आम्ही हे सगळं केलं होतं. तर की तिथं त्यावेळेस आम्ही तिथं जाऊन बोललो तिला की तू इकडे जाऊ नकोस, तुझं वॉशरूम आहे ना तर तू का ते यूज करत नाही. तिथं प्राजक्ताला पण बोललं गेलं की तुम्हाला जर वाटत होतं तर तुम्ही एकट्यातच बोलायचं होतं ना, तुम्ही सगळ्यांना घेऊन काय गेलं. मग इथे विशाल पण म्हणतं की मला काही बोलायचं भेटलंच नाही कारण की मी उ ई असं करत होतो तोपर्यंत सगळं झालं. म्हणजे मला तिकडून आवाज येतो तर जी तन्वी आहे ते बोलायला काही चान्स वगैरे काही देतच नाही. खरंच आहे, तन्वी एकदा बोलायला सुरुवात झाली तर मग कॉम्पिटिशन चालूच आहे. आपल्या मी दरवेळेस म्हणतेच की ह्यांचा आरडाओरडा एवढी असते की यामध्ये या खूप बोलत असतात की पुढचा जो काय म्हणतोय ते सुद्धा ऐकत नाही. आता ह्यांचं म्हणणं बरोबर होतं की 4-5 लोक येऊन तिच्यावरती बोलत होते त्यामुळे तिची ती रिॲक्शन आली. मग ज्यावेळेस रुचिता जेव्हा भांडत होती त्यावेळेस रुचितावरती पण गँगअप झालं होतं. त्यावेळेस तुम्ही सगळेजण कुठे होतात? मग त्यावेळेस झोपला होतात का? त्यावेळेस मग रुचिताची बाजू का नाही घेतली? माझा हा सिंपल क्वेश्चन आहे. जर तुम्ही ह्यांना बोलताय तर तुम्ही इकडे तन्वी ह्यांना पण तुम्ही कव्हरअप का करताय? तन्वीची तुम्ही बाजू घेतली यावेळेस, मग त्यावेळेस रुचिताची बाजू का नाही घेतली? त्यावेळेस पण तिच्यावरती गँगअप झालंच होतं. परत मग जे आहे ते प्रभूवरती सरकलं की प्रभू आणखीन एक गोष्ट झाली होती की प्रभूवरती पण गँगअप झालं होतं. महाराष्ट्र काय झोपलेला नाहीये, महाराष्ट्र सगळ्या सरळ डोळ्याने बघतोय. तर महाराष्ट्र हे पण बघतोय की रुचिताला पण हे ब्लेम केलं होतं. आता प्रभूने पण अशी काही मोठी गोष्ट केली नव्हती. प्रभूने तिची चावी चोरली होती आणि प्रभू दिसतो तसा नाहीये. प्रभू खूप शहाणा आहे. कारण की इथे कसं होतं माहिती आहे का, एखाद्याने आपली चावी चोरली, त्याची ह्युमिनिटी गेली होती आणि त्यामध्ये तिला इतका राग आला होता की ती म्हणली इथे काय ऐकतेस, ह्या पद्धतीनं ते झालं होतं. आणि त्यामध्ये मग रुचिताने एंट्री घेतली. मग रुचिताने हरभऱ्या वाटाणा घेताना ते तिचं काय शब्द आहे ते वापरले गेले. तर इथं मग भाऊ आहे ते म्हणतात की मी तुमच्यावरती येतोच कारण की तुमच्यावरती तर खूप एपिसोड घालवायचा आहे आणि कुठेतरी मला असं वाटतं की नाही का की जे सगळं आहे ते रुचिताचंच
सीझन. राखीनंतर कोणती छोटी राखी म्हणतात ना, तसंच झालंय त्याचं. राखी काय मुद्दे नसते तर मग शेवटी मग रुचितावरती यायचं, रुचितावरती बॉम्ब फोडायचं. एवढंच चाललंय सगळं. त्यानंतर मग प्रभूला म्हणले की त्याच्यावरती पण गँगअप केलं. त्यावेळेस मग अनुश्रीचं कौतुक केलं की अनुश्री म्हणत होत्या तुम्ही काय म्हणत होता. तर अनुश्री पण म्हणते की नाही का की त्याचा आवाज खूप लहान होता, त्यांच्यापुढे सगळ्यात लहान दिसतो वगैरे, तर त्याचा आवाज पोहोचतच नव्हता यांच्यापर्यंत. तर इथे भाऊ म्हणतात की माझं म्हणणं असं नाही आहे की लहान मोठं वगैरे, तो तुमचा एक कंटेस्टंटच आहे, तो त्या वयावरती वगैरे काही जात नाही आहे. पण तो जेव्हा बोलत होता त्यावेळेस तुमचा कोणाचा आवाज पण त्याचा आवाज पण तुमच्यापर्यंत पोहोचत नव्हता. एवढे सगळेजण त्याच्यावरती बोलत होते म्हणून. पण कौतुक केलं गेलं की अनुश्रीला म्हणले गेलं की मी दरवेळेस तुम्हाला मागच्या वेळेस तुम्ही काय बोलला होतात आणि आता मी तुमची तारीफ करतोय, तुम्ही कॅप्टन झालात, घरच्या कॅप्टन खूप छान पद्धतीने करताय वगैरे, ते सगळं झालं. त्यानंतर ती म्हणले की तुम्हाला नॉमिनेशन टास्कवरती आले की काय केलं तुम्ही म्हणून रोशन, तुम्हाला चांगली डील दिली होती की जी यशने डील दिली होती तुम्हाला की मी तुझं टाकत नाहीये, तू खेळ म्हणून. तर तुम्ही काय केलं, विशाल आणि रुचिताचं फक्त तुमच्या लाडक्या बहिणीचं तुम्ही ऐकता, त्यांच्यावरती तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवलात. आणि इकडे काय झालं, प्राजक्ताबरोबर यांनी डील केली, प्राजक्ता ह्यांच्या नजरेमध्ये चांगली झाली, प्राजक्ताच्या नजरेमध्ये ते चांगले झाले. म्हणून तुम्हाला काय बेनिफिट भेटला, तुम्हाला भेटलं की तुम्ही नॉमिनेशनमध्ये आलात, तर तुम्ही स्वतःसाठी काय खेळत नाही आहात. मागच्या वेळेस मी तुम्हाला चुगली वगैरे दाखवली होती, पण त्याच्यावरती पण तुम्ही काय रिॲक्शन वगैरे काय झाली नाहीये, तुम्ही काय बोलतच नाही आहात, तुम्ही खेळत नाही आहात, याचा मतलब काय झालं मग. आणि राखी तुम्ही एवढ्या छान खेळता, तर मग राखी तुम्ही पण काय केलं. आता इथे मेन म्हणजे राकेश बाप्पट जे आहेत ते रोशन भजनकरला टाकणारच होते, त्यात त्या विषयच नव्हता. पण राकेश असा आहे की नाही का, स्वतःला खूप स्मार्टली प्लेअर दाखवतात, त्यामुळं त्यांनी फक्त त्याला डील दिली होती. तर मग इथं भाऊ म्हणतात की तुम्ही त्यांना डील दिली होती ना, तर राकेश आहे तर म्हणतोय की नाही का की मी दिली होती, पण त्यांनी तिकडे जाऊन विशालचं काहीतरी ऐकलं. तेव्हा मग विशाल म्हणतं की मला माहीत नव्हतं भाऊ की ह्यांची आणि या दोघांची काहीतरी डील झाली आहे म्हणून, तर नाहीतर ही जर डील झाली आहे मला माहिती असतं तर मग मी बोललो असतो म्हणून की तू नको करूस म्हणून. पण मला माहिती होतं म्हणून मी त्याच्यावरती रिॲक्शन दिली की तो काय पळलाच नाही बघ म्हणून. आता इथे राखी पण माहिती म्हणते की तुम्ही स्वतःच आउट झालात, देशभाऊ म्हणतात की तुम्ही स्वतःच आउट झालात. तर इथे राखी म्हणते की त्याला नॉमिनेट केलं हिने आणि हा माझ्याकडे रागात बघतोय की बघ मला नॉमिनेट केलं म्हणून, आणि मला काय कळनाच, माझं डोकं माझं हृदय कुठंच आहे. तर ते सगळ्यांचं ते कॉमेडी सीनमध्येच झालं सगळं. राखी सांगत होते की हा माझ्याकडे रागात बघतोय, तिकडून ती ओरडते, माझा मेंदू हे इकडं तिकडं, मला काय कळतच नव्हतं भाऊ. आणि त्या ह्याच्यामध्ये मी स्वतःलाच नॉमिनेट करून घेतलं का तर हा नॉमिनेट झाला आहे. मग इथं रितेश भाऊ म्हणतात की मग तुम्ही येतं काय, मग राकेश तुम्ही जाल बाहेर आणि राकेशला येईल नवीन वाईल्ड कार्ड, मग तुम्ही काय करणार आहात. राखी म्हणते मी वरती खिडकीतून राखी. तर इथे राखीचं ते एंटरटेनमेंट चालूच आहे अजून पण. तर राखी शो आहे तर राखी शोच आहे म्हणून. आता इथे राखीला जास्त काही बोललं जाणार नव्हतं, कारण की राखी येते वाईल्ड कार्ड आणि ती घरातल्या सदस्यांना जागवायला आली आहे, सो राखीला जास्त काही बोललं गेलं नाही त्यामध्ये. त्यानंतर मग राकेशला म्हणतात की खूप मस्तपैकी टास्क दिला होता तुम्हाला की लहान मुलांचा खेळायचा वगैरे होता. राकेश तुम्ही काय करता, तुम्हाला जर तुमचा जर गेम तुमच्या मनासारखा झाला तर तुम्ही ठीक, नाही तर तुम्ही मग रुसून जाताय, तुम्ही म्हणताय मी टास्कच करणार नाही, मी टास्कच रद्द करते, तुमची काहीतरी वेगळीच थेरी चालू होते. मग इथे मग राकेश म्हणजे तुम्ही लहान मुलांना खेळत असताना त्याची बॅट असेल तर मला आउट झालं तर मी बॅट घेऊन जातो, अशा पद्धतीचा तुमचा खेळ झाला आहे. तर इथे राकेश आहे तो म्हणतो की नाही का की मी खेळत होतो आणि हा आउट झाला तर हा माझ्याजवळ उभा राहिला होता. तर मग नितेश भाऊ म्हणतात की नाही का की तो उभा राहिला होता ना, त्यांनी तुम्हाला पकडलं वगैरे असं काहीच नव्हतं, असं काही झालं असतं तर मग तुम्ही बोलला असतं तर बरोबर होतं, तो तुमच्याजवळ येऊन उभा राहिला होता. तर इथे मग विशाल आहे तो पण म्हणतो की माझी एक स्ट्रॅटेजी होती की मी त्याच्याजवळ जाऊन उभा राहील की त्यामुळे त्याचा तिथनं तो फोकस हालेल आणि तो एका साईडला जाऊन उभा राहील म्हणून मी तिथं जाऊन उभा राहिला होतो. आणि इकडे मग माझी ती स्ट्रॅटेजी होती की तो तिरका पळत गेला तर डिस्टन्स वाढेल आणि इथली कोणतरी एक मुलगी पळत जाईल म्हणून, आणि तो तिथं सक्सेस झाला, कारण की त्यानंतर रुचितानेच बजर वाजवलं होतं. तर यामध्ये मग राकेशला म्हणजे नाही का की थोडंसं अजून म्हणजे काय राकेशचं झालंय काय कळत नाहीये. मग इथे राकेश यांचा मुद्दा झाल्यानंतर मग रुचितावरती गाडी सरकली भाऊंची, आणि रुचिताला म्हणले की तुमचे काय शब्द आहेत, तुम्ही काय बोलताय नेमकं, महाराष्ट्राला हे नको आहे सगळं. मग तिथं ते त्या कमेंट्स वगैरे दाखवल्यात की तिला बाहेर काढा, ती नालायक वगैरे असं, म्हणजे तिचं म्हणजे ती गेम खेळतीये आणि तुम्ही म्हणजे तिला म्हणजे समजा जर तुम्ही म्हणता ना की एकाला हिरो करायचं आहे तर तुम्ही तिला एवढं मोठं विलन करून ठेवलंय की तिचं असं झालंय की नाही का की तिने काहीही केलं तर तुम्ही तिला नावं ठेवताय. म्हणजे रुचिता ह्या आठवड्यामध्ये खूप छान खेळली. मी तुम्हाला म्हणजे मागच्या वेळेस पण सांगते की तिचा प्रेम लपाटा सोडून ती गेम खेळते, तिचे शब्द जे आहेत ते तिनं आता तिच्यावरती कंट्रोल सुद्धा आणलं. आता समजा जर ती म्हणते वाटाण्या हरभऱ्या, तर यातमध्ये काय म्हणजे शिवी तर नव्हती ना कोणती. तर हिते भाऊ जे आहे ते म्हणतात की महाराष्ट्र असं म्हणतं की हिला बाहेर काढा म्हणून. त्या कमेंट्स दिल्या त्यात पण काय म्हणजे अशा कमेंट्स होत्या की नाही का की त्याच्यात लाईक पण नव्हते हो, कुठल्या कमेंट्स त्यांनी स्वतःच तयार करून दिल्या होत्या काय काय कळालंच नाहीये. तर इथे रुचिताच्या बाबतीत खूप बोलतात की तुमचं आणि त्यांचं भांडण झालं होतं प्रभू बरोबर, तिथं तुम्ही काय बोललात. तर परत मग तन्वीला विचारतात की तुम्हाला काय बोलले होते, तर मी म्हणते मला खरकटे तोंडाची बोलली होती. खरकटे म्हणजे काय, मुष्टी पत्रावळी, आणि ह्याचा अर्थ काय निघतो. तर इथे रुचिता म्हणते की मी असं त्या इंटेक्सने म्हणलं नव्हतं,
तर इथे जे आहे ते म्हणजे तुम्ही हे शब्द वापरताच कशाला? तुम्हाला एक शब्दकोश देतो, डिक्शनरी देतो, ती डिक्शनरी दिली आहे म्हणून. आणि त्यानंतर म्हणजे नाही का की भाऊ खूप म्हणजे ह्यांना फक्त रुचिताच दिसते का, बाकीची कोण दिसत नाही आहेत का? की फक्त जर काय झालं, रुचितानं आ केलं, ऊ केलं, मान हलवली तर रुचिताला बाहेर काढणार तुम्ही. तिने इकडे बघा, तिकडे बघा हे चाललेलंच आहे. की मी भावना म्हणत नाही यामध्ये, पण हे बिग बॉस थोडंसं बायस होते, की समजा जर एकाकडनं TRP भेटते तर त्याच्याकडंच तुम्ही बोलणार. आणि मला तर असं वाटतं की नाही का, की हा जो शो आहे तो रुचिताचा शो म्हणून ओळखला जाणार की काय, कारण की रुचिताच दिसते सगळीकडे. मग मला एक कळत नाही की ही जी तन्वी आहे, तन्वीचा डबल फेस दिसतो, कारण की तन्वी कॅमेरासाठी सगळं करते. तसं जी रुचिता आहे ती जशी आहे तशी दाखवते स्वतःला. ती काही स्वतःला अशी म्हणजे मी कॅमेरासाठी करते वगैरे असं काहीच नाही आहे तिचं. पण ह्या तन्वी बोलते ना, फक्त आणि फक्त कॅमेरासाठी करते. म्हणजे तुम्ही प्रत्येक आठवड्यात बघितलं असेल तर भाऊंच्या धक्क्यावरती ती एकदम सोज्वळपणे बसलेली असते शांत. आणि दुसरीकडं मग काय झालं की मी ही आरडाओरडा करणार, हिला मुद्दे पाहिजे असतात. जर तुम्ही म्हणताय ना की तन्वी कोलते भांडत असताना रुचिता येते, तर रुचिताच्या मुद्द्यामध्ये सुद्धा तन्वी कोलते बोलते. मग तुम्ही तिथं पण बोललं पाहिजे की तन्वी कोलते तू का बोलते म्हणून. तुम्ही त्यावेळेस बोलत नाही आहात, पण तुम्हाला रुचिता बोललेली तुम्हाला खटकते. म्हणजे हे जरासं बायसनेस चालू आहे बिग बॉसमध्ये. ठीक आहे, त्यांचाच बॉल आहे, त्यांचा स्टंप आहे, सगळे म्हणतात तसंच, त्यांचाच बॉल आहे, त्यांचा स्टंप आहे म्हणून जो आहे तो दिसूनच येतो ना यामध्ये. राखीचं जे आहे ते तुम्ही काय केलं, केस कापलेत वगैरे याच्यावरती बोललं गेलं. त्यानंतर राखीला बोललं गेलं की तुम्ही ती अंडी का फोडलीत म्हणून. ती अंडी जर तुमचं म्हणणं होतं की तुम्ही सगळ्यांना छान तुमचं कल्पना होती की बिर्याणी करून सगळ्यांना खायला घालायची म्हणून, तर तुम्ही जर बिर्याणी सगळ्यांना खाऊ घालायचा होता तो विचार चांगला होता, मग तुम्ही अंडी का फोडली? ती राखी म्हणते मी अंडी फोडली नाही, तो ते असं धक्का लागला. तर सगळ्यांना माहिती आहे राखीनं सरळ अंडी उधळून लावली होती. तर अनुश्री म्हणते धक्का कुठे लावला, तू सरळ सरळ उधळलंस. तर इथे मग राखी म्हणते हो का. तर मग इथे जे आहे ते म्हणजे राखीला काही जास्त बोललं गेलं नाही आहे, फक्त एवढंच म्हणते की तुम्ही अण्णाची नासधूस वगैरे करू नका जे करतात ते. आणि त्यांनी जो डिसिजन होता तो बरोबर दिला होता. तर त्यामध्ये तुम्ही म्हणजे तन्वीने जर सांगितलं होतं की सगळ्यांना पनिशमेंट आहे आणि पनिशमेंट म्हणून ती अंडी काढून दिली होती. तर परत नंतर मग ते सांगितलं गेलं होतं की जी नवीन कॅप्टन आहे तो जो कॅप्टन जो आहे तो डिसिजन घेईल म्हणून. मग त्यांना जी कॅप्टन अनुश्रीकडे ती अंडी देत होती ना, ती अंडी दिली होती. मग तिने ते डिसिजन दिला असता ना की तुम्हाला सगळ्यांना अंडी बनवायची आहेत म्हणून. ती काय निर्णय घेते त्याच्या आधीच तुम्ही अंडी उधळून लावलीत. आणि मग त्यामुळे डिसिजन काय झाला, कुणाच्याही मुखामध्ये ते म्हणजे जेवण गेलं नाही, ती अंडी वेस्ट झाली म्हणून. इथे राखीला काही जास्त बोललं गेलं नाहीये, कारण की राखीचं भाऊंना पण सांगितलं गेलेलं की राखी जी आहे एंटरटेनमेंटसाठी आली आहे, सो राखीला काही जास्त बोललं गेलं नाही यामध्ये, कारण की राखी फुटेज देते. त्यानंतर गोष्ट आली आणि इविक्शनमध्ये जे आहे ते आपले रोशन भजनकर आउट झालेत. रोशन भजनकर म्हणजे खूप प्रामाणिकपणे खेळत होते, खूप प्रामाणिकपणे त्यांनी त्यांचा खेळ दाखवला. फक्त त्यांना जे लोक जे डबल गेम खेळत आहेत ना, छक्के पंजे करत आहेत, ही गोष्ट रोशनला जमली नाही आणि त्यामुळे ते कुठेतरी बाहेर आलेत. कारण की इथे जी साधी माणसं आहे ती टिकत नाहीत लवकर, ही गोष्ट खरी आहे. कारण की जी भांडतात, जी मुद्दे करतात, ह्यांचाच शो आहे हा. तर जेवढे खेळले तेवढे छान खेळले भजनकर. यांना मी म्हणजे नाही का आपण म्हणत होतो की गेम खेळायला पाहिजे, पण ही साधी लोक म्हणजे आपण साधी लोक आहेत त्यांना एवढंसं गेममधलं कळत नाही की नेमकं खेळायचं कसं. आणि जे जसे होते रोशन तसेच ते खेळले आणि खूप फेअरली खेळले जेवढं त्यांना खेळता आलं. आणि त्यांची जर्नी पण खूप छान पद्धतीनं दाखवली बिग बॉसने, की सॅटिस्फाय त्याबद्दल की त्यांनी त्यांची जर्नी दाखवली ती. आणि ह्यामधून जे रोशन जे आहे ते विवेक झाल्यात. 3 वाईल्ड कार्ड येणार आहेत आणि नंतर घर गजबजलेलं असणार आहे. तर नक्कीच बघण्यासारखं असणार आहे की 3 वाईल्ड कार्ड कोण येतात म्हणून. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.